Namaskar and welcome everybody to today's program of interview series with past women MV presidents. आज आपल्या बरोबर आहेत पुनीत मराठे. So hi Puneet, thank you for joining us. Actually your name is very unusual. मी पुनीत हे नाव ऐकलं नाहीये मराठी कम्युनिटी मध्ये. मी नॉर्थ मध्ये आम्ही जेव्हा राहायचो तेव्हा हे खूप ऐकलंय. I'll ask you that question later. But very welcome to the show. आमचा हा छोटासा program which we are trying to do for International Women's Day. My first thing is I didn't even know you were a Marathi Vishwa president. जेव्हा मी शकुनशी बोलायला लागले, स्नेहल वजेशी बोलत होते, तेव्हा त्यांनी सांगितलं ग पुनीत पण होती. You should invite her also to this program. And I was very surprised that I found other people also. But I think this is a testimony to you also that you don't talk a lot about yourself. Maybe that's one of the reasons I never knew. And another thing is maybe I became a member when you were not in any of the BODs or anything. So this is a very good platform for all the women currently in Marathi Vishwa and Marathi Vishwa Sakhya to get to know past women presidents also. So thank you for joining us today and talking to us. We're very grateful to you about that. I know you come from a very distinguished family who does a lot of community work. We'll come to that later. But who are you? Who is Puneet Marathe? तू तुझ्याबद्दल थोडंसं सांगा मला. जरूर. सो माझं माहेरचं नाव पुनीत कर्णिक आणि मी मुंबईमध्ये जन्माला आले, मुंबईमध्येच वाढले, घर सोडून कुठेही गेले नाही, घरातच होते. पण मुख्य म्हणजे अकॅडमिकली खूप स्ट्रॉंग होते आणि तिकडे माझा खूप कल होता. अकॅडमिकली म्हणजे एवढी स्ट्रॉंग होते की मी दरवर्षी पहिलीच येत राहिले आणि त्याच्यामुळे एक नकळत एक प्रेशर येत राहिलं सारखं की आता तो पहिला नंबर सोडायचा नाही. आणि 10वीची SSC होती आमची, तिसरी बॅच माझी 10वीची, तेव्हा मी महाराष्ट्रातून पहिली आले. अरे वा. आणि म्हणजे ते क्वाईट अन ऑनर. म्हणजे खूप सगळ्या वर्तमानपत्रातनं फोटो आले आणि खूप ठिकाणी मुलाखती झाल्या आणि खूपच म्हणजे ते इट वॉज अ बिग डील. It was a big deal. Yeah, it is. आता एवढं काही त्याचं वाटत नाही, पण इट वॉज अ बिग डील at that time. आणि मग तरी पण मला डॉक्टर व्हायचं नव्हतं, म्हणजे मेडिकल डॉक्टर व्हायचं नव्हतं. जस्ट नेव्हर was fascinated by that. In fact, I was kind of afraid to go in that field. त्यामुळे मी फार्मसी फील्ड चूज केलं. काही फारसं माहिती नव्हतं फार्मसी बद्दल. मग मी B.Pharm केलं आणि त्याच्यानंतर मी B.Pharm झाल्याबरोबर मी अमेरिकेला आले आणि 1982 मध्ये. आणि ते पण थोडंसं अनयुज्युअल होतं कारण मी लग्न न करता आले. म्हणजे माझ्या आई वडिलांनी, मी कुठेही घर सोडून गेले नव्हते. मी पहिल्यांदा विमानात बसले आणि ती डायरेक्ट आले अमेरिकेला. तर युनिव्हर्सिटी कॉलेज म्हणजे कॉलेज मुंबईमध्येच केलं अगेन. मुंबईमध्येच, कधीच घर सोडून गेले नव्हते. त्यामुळे इथे म्हणजे पुढचं शिक्षण घ्यायला. आणि ते पण खूप कठीण गेलं कारण घर कधी सोडलं नव्हतं. त्यामुळे पहिले काही महिने अक्षरशः नुसते रडून काढले. पण व्हॉट डिड यू डिसाइड ऑल्सो, लाईक यु नो, ती काय स्टोरी आहे का त्याच्या मागे पण? आय थिंक इट वॉज रिअली माय फादर. म्हणजे त्यांना मी खूप पुढे शिकावं अशी त्यांची खूप स्ट्रॉंग इच्छा होती. असं म्हणलं तरी चालेल की त्यांनी मला पुश केलं. आणि त्यांनी पुश केलं नसतं तर मी आले नसते, कारण माझ्यामध्ये एवढं कधीच, मी कुठेच कधी बाहेर गेले नव्हते. त्यामुळे असं कधी वाटलं नाही की मी अमेरिकेला जाईन आणि ती पण एकटी जाईन. इंटरेस्टिंग. नाही पण इट्स अनयुज्युअल बिकॉज मी म्हटलं ना ते डॉक्टर कानेटकर, त्यांनाही मी जेव्हा इंटरव्ह्यू केला, she came by herself at that time in the late 50s, manje, which is extremely unusual. So you are the second person I have met to tell that story, manje. आणि मग मास्टर्स केलं, मग PhD केलं, मग पोस्ट डॉक केलं, सगळं केलं. म्हणजे जितकं शिकता आलं तेवढे शिकले. मग तू इथे न्यू जर्सीलाच होतीस का? म्हणजे नाही, मी आले बॉस्टनला. मी बॉस्टनला मास्टर्स केलं. मास्टर्स झाल्यावर मी सियाटलला युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन मध्ये PhD करायला गेले. अरे बाप. आणि तिथेच PhD झाल्यावर मी तिकडेच पोस्ट डॉक केलं. आणि मग पोस्ट डॉक झाल्यानंतर जॉब मिळाल्यावर मी परत ईस्ट कोस्टला आले आणि 94 मध्ये न्यू जर्सीला मूव्ह झालो आम्ही.
ओके ओके ओके. नाईस नाईस स्टोरी. हे बघ, मी तुला म्हंटल ना, तुझ्या आय थिंक यू आर वन ऑफ द पीपल आय नो नथिंग अबाउट एक्सेप्ट whose wife you are. आणि आता तू जे बोलतीये, इट्स अ कम्प्लीट सरप्राईज टू मी. म्हणजे पण अगेन, म्हणजे तू शिकायला आली होतीस इकडे, पुढच्या शिक्षणासाठी वडिलांनी पाठवलं होतं. How many times did you go back to India during that entire time? Actually, that is a bit sad story, कारण मी आले 1982 मध्ये. ओके. इकडे 84 मध्ये माझं मास्टर झाल्यावर मी पीएचडी करायला सियाटलला गेले. आणि त्या वर्षी मला जायचं नव्हतं, तेवढा खर्च करायचा नव्हता. सियाटल मध्ये सेटल झाल्यावरती मला असिस्टंटशिप व्यवस्थित सुरू झाल्यावरती मी जायचं ठरवलं होतं. आणि 1985च्या समर मध्ये माझी आई वारली. ओके. म्हणजे मी आल्यानंतर तिला पाहिलीच नाही. आणि व्हेरी सॅड. आणि मग त्याच्यानंतर आई गेल्यानंतर माझा एक क्लास होता, तो क्लास 2 वर्षातून एकदा ऑफर करायचे. त्यामुळे माझ्या वडिलांनी सांगितलं तो क्लास संपल्याशिवाय येऊ नको. Oh my God. Really? आणि मग तो क्लास झाल्यावर मी वडिलांना भेटायला गेले. म्हणजे मी वाईला तर नाहीच भेटले, पण 2 महिन्यांनी गेले मी क्लास संपल्यावर गेल्यावर. व्हेरी सॅड. आणि मग त्याच्यानंतर लगेच 1.5 वर्षांनी माझे वडील पण गेले. त्यामुळे एकदा तसं झाल्यावरती माझे 2 धाकटे माझे भाऊ आणि माझा बहीण आहे, ते दोघं इथे आले. आणि त्याच्यामुळे माझं मग इंडियाला पर्सनली रिझन जाण्यासाठी खूप कमी झालं. आई वडील नाही आणि भाऊ बहीण इकडे. पण मी इंडियाला माझ्या प्रोफेशन साठी मात्र दरवर्षी 14 वर्ष जात राहिले. लाईफ इज स्ट्रेंज, इजंट इट? आय मीन, कधी कधी कसं काय होतं तुम्हाला, यू डोंट नो व्हाय गॉड डज सर्टन थिंग्स इन अ सर्टन वे. पण very sorry to hear about your. Yeah, but it was very young. I was only 22 years old. आणि म्हणजे मी माझ्या आईला बघितलं पण नाही इकडे आल्यानंतर. So it's very sad. Yeah. But to have a father that dedicated to you, की स्वतःहून सांगायचं की तू शिक्षण ते संपव आणि त्याच्यानंतरच ये. He was really great, I mean. Yeah. But he also passed away a year and a half later. Okay. Yeah. आणि मग तुझं इथे तू ईस्ट कोस्टला कुठल्या फर्म म्हणजे? तर मग बरोबर. सो मग त्याच्यामध्ये लग्न झालं. आणि ती पण म्हणजे इंटरेस्टिंग स्टोरी इन द सेन्स की मी सियाटलला गेल्यानंतर एक दिवस मला ऑल ऑफ अ सडन हेमंतचं पत्र आलं. आता हेमंत आणि मी बालमन शाळेमध्ये एकत्र होतो पहिल्यापासून, बालवर्गापासून. आणि एकाच वर्गात होतो, 10वी म्हणजे एकच बॅचला होतो. घरी तो बऱ्याच वेळा आमचे स्पेशल ट्युशन्स असायची, कारण 10वीची बॅच आमची जरा स्पेशल केली होती आमच्या शाळेने. तर तेव्हा तो पण बोर्डामध्ये आला होता माझ्या बॅचला. मी पहिली होते, तो ही वॉज इन द मेरिट लिस्ट. पण काहीच माहिती नव्हतं. आणि ऑल ऑफ अ सडनली देअर फॅमिलीज न्यू इच अदर ऑफकोर्स. आणि त्यांनी मला सडनली पत्र पाठवून सांगितलं की आय एम रायटिंग दिस लेटर टू प्रपोज अ मॅरेज टू यू. आणि आय वॉज लाईक काय वगैरे असं. पण झालं ते व्यवस्थित, सगळं होऊन गेलं. आणि इनफॅक्ट ते त्यावेळी झालं जेव्हा माझी आई गेली. सो इट वॉज लाईक अ राईट टाइम फॉर हिम टू राईट टू मी. आणि असं ते सगळं छान जुळून गेलं. सो त्याच्यानंतर मग मी तो सियाटलला आला ऍक्च्युली. पण मी तिकडे होते, माझं पीएचडी पोस्टडॉक सगळं चालू होतं. बेसिकली ही हॅड नॉट सीन यू आफ्टर यू लेफ्ट फ्रॉम मुंबई? नॉट आफ्टर 82. Oh my God. Okay. आणि सो देन आमचं म्हणजे आमचं लग्न झालं, आम्ही दोघंही सियाटलमध्ये होतो तेव्हा. कारण त्यांनी मग तिकडे पीएचडीला ऍडमिशन घेतली. आणि त्यांनी पण तिथनं पीएचडी पूर्ण केलं. माझं पोस्टडॉक झाल्यावर मला जॉब मिळाला ब्रिस्टल मायर्स स्क्वेब मध्ये. आणि मग आम्ही ईस्ट कोस्टला मूव्ह झालो. ओके. कुठल्या कंपनी? सॉरी, आय डिडंट कॅच दॅट. ब्रिस्टल मायर्स स्क्वेब. या. ओके. सो दॅट्स गुड. What a story. व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी. आणि असं की तो माझ्यासाठी सियाटलला पहिल्यांदा आला, मग माझ्या बरोबर सिरेक्युजला आला. आणि मग माझी कंपनी मूव्ह झाली, आम्ही न्यू जर्सीला आलो. तो सिरेक्युजहून न्यू जर्सीला आला. सो 3 वेळा त्यांनी मला फॉलो केलं. नाही, आय थिंक त्यांनी पहिल्यापासूनच फॉलो केलं असेल तुला. म्हणजे मागणी घालणं लग्नासाठी पत्रात, म्हणजे दिस इज लाईक आत्ताच्या जमान्यात काइंड ऑफ व्हेरी अनहर्ड ऑफ, राईट? सो आय एम ग्लॅड आय गॉट टू लिसन टू दिस स्टोरी. व्हेरी इंटरेस्टिंग. इंटरेस्टिंग. आणि दॅट इज हाऊ युअर न्यू जर्सी जर्नी काइंड ऑफ बिगॅन. तुम्ही 94 ला इकडे आला? 94 ला आम्ही न्यू जर्सी मध्ये आलो. जर्सीला आला. नाईस. Wow. I'm still thinking of the whole story you told me. So you've been working
फ्रॉम दॅट टाइम 94 पासून तुम्ही? नाही, 91 पासून. आम्ही सिरेक्युजला होतो 3 वर्ष. ब्रिस्टल मायर्स स्क्विब मध्येच होते मी तेव्हा. पण 91 ला आम्ही सिरेक्युजला आलो. ओके. 3 वर्षांनी माझं डिपार्टमेंट न्यूजर्सीला मूव्ह झालं. त्यामुळे मग आम्हाला त्यांनी मूव्ह केलं कंपनीनी. सो मी ब्रिस्टल मायर्स स्क्विब मध्ये 91 पासून 2019 पर्यंत होते. 28 वर्ष होते. म्हणजे किती वर्ष झाले? 28 वर्ष होते. वाव, दॅट्स अ लॉंग टाइम. What kind of a job did you have? So मी PhD फार्मास्युटिक्स मध्ये केलं. सो आय वर्क ड्रग कंपनी साठी काम करते आणि रिसर्च मध्येच होते थ्रू आउट, रिसर्च अँड डेव्हलपमेंट. आणि मी रिटायर झाले ब्रिस्टल मायर्स स्क्विब मध्ये 2019 मध्ये ऍज द executive director and global head of their department, drug metabolism and pharmacokinetics. Right before the pandemic. Right before the pandemic, exactly. मग त्याच्यानंतर पण मी 1 वर्ष ऍक्च्युली एका बँगलोर मध्ये CRS साठी जॉब केला, कारण त्यांच्याबरोबर मी BMS बरोबर काम करत होते. बँगलोरला दरवर्षी जात होते त्याच्यासाठी. सो इट वॉज अ नॅचरल ट्रान्झिशन फॉर मी टू वर्क फॉर देम. पण मग त्याच्यानंतर 1 वर्षांनी म्हणजे अबाउट अ इयर अगो माझा जो BMS मध्ये बॉस होता त्यांनी मला ही कॉल्ड मी. ही इज नाव चीफ सायंटिफिक ऑफिसर ॲट Agios फार्मास्युटिकल्स इन केम्ब्रिज, मॅसेच्युसेट्स. सो त्यांनी मला विचारलं तू येते का परत मला माझ्याबरोबर काम करायला. आय सेड ग्लॅडली. सो आता मी रिमोटली काम करते. माझी कंपनी केम्ब्रिज मध्ये आहे. मी घरून काम करते आणि आय ट्रॅव्हल वन्स इन अ व्हाईल. I'm now the vice president of drug metabolism and clinical pharmacology. Very good. Congratulations. Very good story, I should say. खूपच inspiring story आहे. आणि it suits your personality, I guess, also, right? You seem to be very analytical, so I think this is good. So Tithun, like from a pharmaceutical background, how did you get into Marathi Vishwa? Marathi Vishwa, right? Interesting. I think again that ते पण क्रेडिट मी माझ्या नवऱ्याला देते. Okay. त्यांनी मला पहिल्यापासून एनकरेज केलं की तू खूप करिअर माइंडेड आहेस. तुला थोडासा आउटलेट पाहिजे. आणि तुला जर तू बाहेर पडलीस नुसत्या तुझ्या नाही ना जॉब आणि मग मुलं, मला 4 मुली पण आहेत म्हणजे त्याच्यामध्ये पण माझा भरपूर बिझी होते मी. तो म्हणाला तुला आउटलेट पाहिजे आणि त्याला स्वतःला कम्युनिटी सर्व्हिसची प्रचंड आवड आहे, ऍज यू नो नाव, राईट? तर त्यांनी मला खूप पुश केलं की नाही आता बघ मराठी विश्व. आणि मी तेव्हा प्रोग्रामला वगैरे जात होतो न्यूजर्सीला आल्यापासून. म्हणाला बघ आता जागा जर आहे म्हणजे दरवर्षी अनाऊन्स करतात ना की कमिटी मध्ये जागा आहे. त्यांनी मला सांगितलं, खूप एनकरेज केलं की माझी खूप तेव्हा मला भीती वाटत होती. अजूनही मला प्रत्येक नवीन गोष्ट काहीतरी करायला भीती वाटते. ते काय बदललेलं नाहीये. पण तेव्हा माझ्या ट्विन्स, माझ्या सगळ्या धाकट्या 2 जणी अगदी 2 वर्षाच्या होत्या. आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं नाही जा तू कर. मी आहे, माझ्या सासूबाई पण माझ्या बरोबर पहिल्यापासून आहेत, तुला घरी मदत आहे, तू जा. तशी मी 2000 मध्ये मराठी विश्वच्या कमिटीवर आले. आणि खूपच म्हणजे चांगलं डिसिजन होतं तेव्हा. अगेन श्रेय नवऱ्याला जातं, त्याने मला पुश केलं. Yeah, Hemant is very outgoing. I have met him a couple of times. He's extremely outgoing and you can make out he's, the community service असं ओतून भरल्यासारखं वाटतं. The minute he starts talking, you can just feel it in waves coming out. He's very much into it म्हणजे. पण तुझी ही स्टोरी अशी मला माहित नव्हती. तुम्हाला कॉलेजमध्ये इंडियन ऑर्गनायझेशन असे असतात, राईट? वर यू ऍक्टिव्ह इन एनी ऑफ देम का? नव्हतं. नाही फारशी नव्हते. म्हणजे होती एक युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन मध्ये, पण एवढी ऍक्टिव्ह नव्हती. नाही, पण तू मराठी विश्वला यू वर अ बिग पार्ट ऑफ इट म्हणजे. सो हाऊ वॉज युअर जर्नी? म्हणजे हेमंतनी सांगितलं, तू अप्लाय केलं, यू गॉट इन. व्हॉट वॉज युअर काय म्हणतो एक्सपिरियन्स पण? आणि I want to ask also की what is your legacy from Marathi Vishwa? What did you contribute to it? आणि आपल्याला माहितीये की आपण जे करतो आपल्याला खूप म्हणजे ते मराठीत तो शब्द पण आहे, द्विगणित होतं. म्हणजे you get more from doing this kind of a job rather than getting paid for it, right? We all have working jobs, but basically असं community service मधून जी सॅटिस्फॅक्शन ची ती फिलिंग असते ती अजून कुठे मिळत नाही म्हणजे. तर तुला ह्याच्यातून काय मिळालं आणि तुझी काय एनिथिंग दॅट स्टँड्स आउट इन दिस होल जर्नी? एक तर
खूप वेगळ्या वेगळ्या लोकांबरोबर काम करायला मिळालं. म्हणजे मी जेव्हा 2000 मध्ये मी मराठी विश्वाच्या बोर्डवर आले, तेव्हा मला वाटतं चित्रा प्रेसिडेंट होती, आय रिमेंबर करेक्टली. तर चित्रा होती आणि मग माझ्या बरोबर अशोक विद्वांस होते, म्हणजे शैला विद्वांस ते, कौस्तुभ लेले होते. चित्रा गेली आणि कौस्तुभ आले, ते दोघं ओव्हरलॅप नाही झाले. त्यामुळे खूप आता हे खूप म्हणजे मराठी विश्वाचे जुने आणि जाणीते लोक होते, त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं. त्याच्याबरोबर नवीन लोक पण होते, म्हणजे राजीव भालेराव होता, नंतर सतीश, आता ते नाहीये, सतीश कर्णिक. सो असे वेगवेगळ्या लोकांना काम करायला मिळालं, त्यांची स्टाईल वेगवेगळ्या लोकांची पर्सनॅलिटी वेगळी. तेव्हा तर आमच्याकडे सेंटर पण नव्हतं, त्यामुळे कोणाच्या तरी घरी व्हायची मीटिंग दर महिन्याला. ते पण एक संबंध जास्ती वाढायचे, की मग त्यांच्या फॅमिलीमध्ये पण आपल्याला ओळखी व्हायच्या. मला वाटतं मी पहिल्या वर्षी तर मी असा छोटासा काहीतरी संगीत रजनी वगैरे कार्यक्रम केला, आणि मग दुसऱ्या वर्षी मला वसंतोत्सव करायला मिळाला आणि मी तो थॉरली एन्जॉय केलं. ते म्हणजे जवळजवळ 200 मुलांनी त्या वसंतोत्सवाला भाग घेतला होता. तू त्यांच्या मिसेस वनकुद्रेंच्या घरी तू ठेवलं होतं का त्यांच्या बेसमेंट मध्ये? प्रॅक्टिस ठेवली होती, एक्झॅक्टली, काहीतरी. मी माझ्या रिहर्सल ठेवली होती. मला ते सगळं कोऑर्डिनेट करायचे होते इव्हेंट्स एका पाठोपाठ, कारण इतके प्रचंड कार्यक्रम होते तेव्हा. आणि मग मला ते रूल्स करायला लागले की 4 मुलं मिनिमम पाहिजेतच, आणि तुम्हाला एकाच कार्यक्रमामध्ये भाग घेता येईल, 2 मध्ये नाही घेता येणार. खूपच रिस्पॉन्स आला तेव्हा. आय थिंक दॅट वॉज द बेस्ट ड्रेस रिहर्सल दॅट आय हॅव गॉन टू विथ माय सन, बिकॉज एक तर I think the email and which came to मराठी शाळा was very detailed, की ह्यांच्या घरी, आम्हाला घर माहित होतं कोणाच्या घरी जायचंय. बेसमेंट, आम्ही कोणीही एवढा मोठा प्रचंड बेसमेंट बघितला नव्हता. आणि आय रिमेंबर वृंदा देवल वॉज देअर आमच्या बरोबर, आणि वृंदा म्हटलं होतं इथून असं लेफ्टनी जायचं, इथे असं पोरं नाच करतील, आणि राईटनी परत सगळे वरती जाणार, असं काहीतरी होतं. बट इट वॉज सो वेल अरेंज, बिकॉज त्याच्यातून तुम्हाला कळतं. बाकीचेही आम्हाला पेरेंट्स किड्स सगळे दिसले, सगळ्यांचे प्रोग्राम, पण आपल्याला कळतं की आपण कधी पोरं आपल्या कधी रेडी होणार आहेत, कसे जाणार आहेत, कोणाच्या पाठीमागे जाणार आहेत. तर दॅट आय रिमेंबर दॅट ड्रेस रिहर्सल व्हेरी वेल. नाही, दॅट वॉज. आणि तेव्हा सेंटर नव्हतं ना, त्यामुळे मग थँक्स टू रीना, तिचं बेसमेंट दिलं आणि बरं झालं ते केलं म्हणून. तर ते मला आवडलं, ते कोऑर्डिनेशन मी करू शकले एवढ्या मोठ्या प्रमाणावर. आणि मग त्याच्यानंतर मग त्या वर्षी शकुन प्रेसिडेंट होती. ओके. आणि त्या वर्षी आपण MVCC साईन केलं, ती प्रेसिडेंट शकून असताना. सो आपलं MVCC झालं. आणि मग नंतर खरी रीना वॉज इन लाईन, पण तिला राहायचं नव्हतं. ओके. तिच्या पर्सनल रिझन साठी तिला राहायचं नव्हतं. त्यामुळे मी ते 4 लोकांची आपली ही असते ना, काय म्हणतात तुम्ही, एक्झिक्युटिव्ह कमिटी का काय म्हणतात, प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, सेक्रेटरी, ट्रेझरर, हे काहीच मी रोल केले नव्हते 2 वर्ष पहिले. जनरली आपण येतो, मग व्हाईस प्रेसिडेंट होतो, मग नंतर मग प्रेसिडेंट होतो ना. तर सडनली मी 3ऱ्या वर्षी प्रेसिडेंट झाले. कारण कोणीच नव्हतं, म्हणजे प्रेसिडेंट असं. त्यामुळे मग मी एकदमच प्रेसिडेंट झाले. आणि ऑफकोर्स तेव्हा पण परत नवऱ्याचा पुश होता, कारण मी काही स्वतःहून म्हटलं नव्हतं की मी होते. ते चांगलं झालं, कारण त्या वर्षी सगळी मग रौप्य महोत्सवाच्या एकतर सेंटर होतं, बरोबर, मध्ये खूप कामं झाली त्या वर्षी. राईट. वेगवेगळ्या कमिट्या, कार्पेट बदला, इलेक्ट्रिसिटी, लाईट्स बदला, हे करा, आतल्या खोलीमध्ये ते सामान कसं ठेवायचं ते बघा. खूप म्हणजे इतकं सेंटरसाठी काम केलं. आणि माझा नवरा परत त्या ऑपरेटिंग कमिटीवर होता. त्यामुळे थोडंसं ते माहिती. आणि मग तेव्हा रौप्य महोत्सवासाठी तयारी सुरू झाली. तर त्याच्यामुळे मी परत कंटिन्यू केलं, कारण ती कंटिन्युटी पाहिजे होती. रौप्य महोत्सवाची जी कमिटी 5 लोकांची झाली होती नंदा पडतेच्या हाताखाली, तेव्हा त्याच्यात शकून होती. त्यांना ती कंटिन्युटी पाहिजे होती, म्हणून त्यांनी मला एनकरेज केलं की तू अजून एक वर्ष. तेव्हा इलेक्शन झाले आणि बरंच काय काय झालं, प्रेसिडेंट साठी पण इलेक्शन झाले, पण परत मी कंटिन्यू करू शकले कसं, म्हणून ती तशी मी 2 वर्ष राहिले. टोटल 4 वर्ष MBAच्या बोर्डावर होते. That's a very good story. आणि ह्या during all this, you said your daughters were the youngest daughters were very small, right?
पण हे रिअली डिफिकल्ट टू मॅनेज विथ युअर करिअर विथ किड्स बिंग द स्मॉल, आणि ते पण ट्विन्स म्हणजे. हाऊ डिड यू मॅनेज ऑल दिस? आय मीन, का परत हेमंत टू द रेस्क्यू? हेमंत टू द रेस्क्यू आणि आई टू द रेस्क्यू. म्हणजे सासूबाई माझ्या बरोबर पहिल्यापासून आहे. ओके ओके. तर त्यांनी म्हणजे खूप बघितलं, सो दॅट वॉज अ बिग हेल्प. आणि माझ्या मुली प्रत्येक मराठी भाषेच्या कार्यक्रमाला येत राहिल्या. म्हणजे त्यांनी असं कधी असं त्यांना मराठी असं वेगळं वाटलंच नाही. सगळ्या डान्समध्ये भाग घेतले आणि प्रत्येक कार्यक्रमाला येत राहिल्या. त्यामुळे इनफॅक्ट त्यांनी माझ्या बरोबर BMM ची कन्व्हेन्शन पण 7-8 अटेंड केली सगळ्या पोरींनी माझ्या. व्हेरी नाईस. तर त्यामुळे मग ते एवढं कठीण गेलं नाही की बाबा मुलींकडे बघायला कोणी नाही, असं कधीच मला झालं नाही. इनफॅक्ट मला कधी बेबी सिटर पण घ्यायला लागले नाही. एवढा मला घरामध्ये जबरदस्त सपोर्ट होता. Wow. Now, so I know this is like a husband-wife relationship. There is always reciprocity. So I know you have helped Hemant also a lot. तू त्याच्याबद्दल पण जरासं थोडंसं बोल, because I know a lot of people know who Hemant is. But you seem to have a very good synchronicity की एकाला एक ह्याला पुश करतो तर दुसरा परत काहीतरी action and reaction, right? Newton's third law of motion म्हणजे. तर can you talk a little bit about that? हेमंत नेहमी असं म्हणतो, सगळ्यांना सांगतो की I do the non-paying jobs and she makes money. I mean, she supports her family. But to a large extent it is true, कारण माझा जॉब नेहमीच खूप डिमांडिंग होता आणि आय वॉज खूपच ऍक्सेलरेटेड. म्हणजे मी बऱ्यापैकी वरती चढत गेले आणि माझ्यामुळे तो मूव झाला. त्यामुळे त्याला असं कधी करिअरवर कॉन्सन्ट्रेट करायला वेळ नाही मिळाला आणि वॉज नॉट इंटरेस्टेड. ही वॉज नेव्हर इंटरेस्टेड इन अ 9 to 5 जॉब. राईट. नेहमीच असा फ्री माइंड, फ्री स्पिरिट, आज मी हे करतो, उद्या मी ते करतो, असा वृत्तीचा होता. त्यामुळे त्याला अर्थातच आम्ही न्यूजर्सीमध्ये आल्यावर मुली लहान होत्या, त्यामुळे तो बऱ्यापैकी घरूनच काम करायचा. असं त्यांनी कुठे कधी ऑफिसला जाऊन जॉब केला नाही कधीच न्यूजर्सीमध्ये. आणि त्यामुळे त्याला इंटरेस्ट वाढला आणि मुली लहान असल्यामुळे तो स्कूल बोर्ड मध्ये गेला आल्याबरोबर. त्याने ऍक्च्युली 2 वेळा तो इलेक्शन लढला, 2 वेळा हरला, 3ऱ्या वेळा तो जिंकला आणि स्कूल बोर्डवर निवडून आला. तो 12 वर्ष स्कूल बोर्डवर होता आमच्या वेळेस. अरे बापरे, हे मला माहित नव्हतं. स्कूल बोर्ड आणि 12 ईस्ट विंडसर, राईट? वेस्ट विंडसर. स्कूल डिस्ट्रिक्ट इज वेस्ट विंडसर प्लेन्सबरो. आमचं 2 टाउनचा मिळून एक स्कूल डिस्ट्रिक्ट आहे. बरोबर. पण आवर टाउनशिप इज वेस्ट विंडसर. ओके. आणि तो 9 वर्ष तो बोर्डाचा प्रेसिडेंट पण होता, बोर्ड ऑफ एज्युकेशनचा. प्रचंड त्याला इंटरेस्ट आहे त्याच्यात. आणि मग त्याच्यानंतर ही म्हणजे जशा मुली ग्रॅज्युएट झाल्या आणि मुली शाळेतनं बाहेर पडल्या, तसं मग त्याला दुसरं काहीतरी करावं वाटलं, म्हणून तो मेयर साठी त्यांनी रन केलं वेस्ट विंडसरच्या. राईट. तिकडे पण तो पहिल्या टर्मला त्यामुळे हरला, कारण आमचा सिटिंग मेयर वॉज लाईक त्याची ती 4थी टर्म होती. तो काउन्सिलवर आला, काउन्सिलवरती एक जागा रिकामी झाली, म्हणून त्याला काउन्सिलवर त्याला नॉमिनेट केलं. ते झाल्यानंतर तो परत मेयरला त्यांनी रन केलं, मेयरचं इलेक्शन जिंकला आणि आता लास्ट नोव्हेंबरला तो 2री टर्म परत त्यांनी सुरू केली, परत जिंकून आला. ओके. ही इज व्हेरी मच इनटू कम्युनिटी सर्व्हिस आणि सॉर्ट ऑफ लाईक लोकल पॉलिटिक्स. ही लव्स दॅट. ही लव्स आन्सरिंग पीपल्स क्वेश्चन्स आणि हेल्पिंग देम एज मच एज ही कॅन आणि जस्ट डुईंग व्हॉट इट टेक्स फॉर द टाउनशिप. त्याला त्या लोकल कम्युनिटीमध्ये खूप इंटरेस्ट आहे. इज नॉट इनटू लाईक तो नेहमी सांगतो की तुम्ही लोक जेव्हा म्हणतात की आम्ही फक्त प्रेसिडेन्शियल इलेक्शन मध्ये वोट करतो, तेव्हा तो सांगतो तिकडे तुमच्या वोटला काहीही फरक पडत नाही तुम्ही कोणाला दिला. युअर वोट मॅटर्स ॲट द लोकल लेवल. बरोबर. तसं तो खूप एनकरेज करतो लोकांना. व्हेरी नाईस. पण व्हेरी नाईस फील गुड स्टोरीज, म्हणजे बोथ फ्रॉम युअर एक्सपिरियन्स, हिज एक्सपिरियन्स. आणि तू आता 25th इयर्स पण तू म्हणाली रौप्य महोत्सवी वर्ष. हाऊ डिड यू थिंक वेन वी जस्ट रिसेंटली हॅड द 40th year ऑल्सो? बिकॉज इट्स सच अ बिग डील. मला आय विल नेव्हर बी एबल टू फॉरगेट 40th yearचं जे पण आम्ही पण जे सगळं केलं, सेलिब्रेशन्स आणि 2 दिवसाचं ते प्रोग्राम आणि 5-6 महिने त्याच्याबद्दलच बोलत बसा की काय होणार आहे, ही कमिटी ती कमिटी. सो इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. सो आय कॅन अंडरस्टँड हाऊ मच एफर्ट इट टूक. आणि तेव्हा तर इट मस्ट हॅव बीन, आय डोंट नो, त्याच्या पहिले 10-15 असं काय केलं होतं का
पण आय थिंक विसाचं काहीतरी केलं होतं राईट, की विसाचं वर्ष थाटाचं. आठवत तरी नाही, मला नाही आठवत, कारण तेव्हा आम्ही होतो इकडे. आठवत तरी नाही. नाही, कारण मी आले तेव्हा माझं तेव्हा 21व चालू होतं, तर नाही 22व नाही आठवत. ओके. सो अँड आय डेफिनेटली आय थिंक 2000 मध्ये वी हॅड जॉईन, सो मी तेव्हाच जॉईन केलं असेल. So because we came to New Jersey in 97 or 98 आणि 2000 पासूनच सुरुवात केली होती, कारण मुलगा तेव्हा किंडरगार्टन मध्ये होता. So that's how you start with Marathi school, and मग ते वसंतोत्सवचे सगळे नाचरे मोरा टाइपचे programs and all. मजा येते. Every program is very different and needs different people and different help and all. So ते पण हे आहे. Any other thing that you remember from your years in Marathi Vishwa? तर रौप्य महोत्सव तू मला म्हणालीस ना काय आठवतो, तर ते म्हणजे माझं असं, मला असं वाटतं की माझ्या प्रेसिडेन्सी मध्ये रौप्य महोत्सव झाला आणि मला त्याला मदत करता आली. सो ते मला त्याचा खूप अभिमान वाटतो. पण त्याच्यानंतर मग मी 1 वर्ष नव्हते आणि मग परत लगेचच ट्रस्टी झाले. आणि मग 6 वर्ष ट्रस्टी होते. सो तर तेव्हा पण म्हणजे एवढी इन्व्हॉल्वमेंट नव्हती, पण होती. प्रतिमा, मी आणि मला वाटतं माधुरी जोशी बऱ्यापैकी ओव्हरलॅप केला आम्ही तिघींनी ट्रस्टी म्हणून. Okay. That's also a big responsibility. People don't realize. मी आता स्नेहल, नितिन आणि किरण रेगे यांनाही बघते. You have to, you kind of have to keep your silence, watch, any advice, right? Sometimes difficult to do that. They all do it very nicely. म्हणजे because आम्ही इथे काय काय भांडत असतो, कधी वाद चालू असतात, पण they are all very silent. They listen. थोडंसं कधीतरी सांगतात मध्ये की you should be doing this. So it's a difficult job and it's on the other side, right? म्हणजे तुम्ही जेव्हा कमिटीवरती असता, you are actually doing those things. आणि trustees, you are overseeing, you're watching and making sure the committee is following the rules basically. So different outlook. पण thank you. मला तेही माहित नव्हतं पुनीत तुझ्याबद्दल. म्हणजे small question, a little bit on one side. नाव तुझं कोणी ठेवलं पुनीत? ते पण माझ्या वडिलांनी ठेवलं. आणि परत त्यांची क्रिएटिव्हिटी तिकडे खूप आहे. माझ्या आईची मी व्हायच्या आधी 2 अबॉर्शन्स झाली. त्यामुळे मी म्हणजे तेव्हा लग्नानंतर 9 वर्षांनी माझा जन्म झाला. म्हणून त्यांनी माझं नाव पुनीत ठेवलं. पुनीत लिटरली मीन्स होली, म्हणजे पवित्र. पण ते मराठीमध्ये मुलीचं नाव नाहीये, ते मुलाचं नाव आहे. पण त्यांनी परत बिकॉज ऑफ ते मॉडर्न त्यांचं थिंकिंग होतं, ते म्हणाले नाही मला पुनीतच ठेवायचंय, पुनीता नाही ठेवायचंय. आणि म्हणून ते त्यांच्यावरती त्यांनी ठेवलं माझं नाव. घर पवित्र झालं असं त्यांच्या डोक्यात होतं, म्हणून माझं नाव ठेवलं. आणि मग ते नावामुळे पण म्हणजे शाळेमध्ये पण मला बालभवन शाळेमध्ये नेहमी चिरंजीव असं यायचं, कारण ते पुनीत हे नाव मुलाचं असतं. त्यामुळे शाळेत मला त्यांनी चिरंजीव पुनीत मराठे असंच म्हटलं की मुलाचं नाव आहे असं धरून. And you are like, hello, I'm a girl. नाही, because माझं म्हणजे I have lived mostly in the north all my life. Not all my life. The first 20 years of my life, I have been in the north. And this name is very common there. Puneet and Punita. I have had a lot of friends, Punita Agarwal किंवा Punita Seth असे खूप होते. म्हणून इथेही मी जेव्हा आले आणि I heard that name, I was a little surprised. म्हटलं हे असं नाव नसतं, म्हणजे आपल्यात मराठी ह्याच्यात नसतं. आणि अनफॉर्च्युनेटली माझं पण नाव असं आहे की विच इज व्हेरी अनप्रनाउन्सेबल इन नॉर्दर्न कम्युनिटीज. दे टोटली मर्डर्ड माय नेम. म्हणजे कोणालाही हे नाव व्यवस्थित प्रनाऊन्स करायला जमायचंच नाही. आणि बिकॉज माय फादर वॉज इन द आर्मी, आम्ही दर 18 महिने का 2 वर्षांनी आम्ही कुठेतरी अजून जायचो. एव्हरी स्कूल आय हॅड टू स्टँड अप अँड से माय नेम. आणि इट वॉज हॉरिबल. कोणालाही माझं नाव व्यवस्थित घेता यायचं नाही, ते सगळे पंजाबी लोकांना. आणि तुझं उलट आहे, लाईक युअर नेम इज बेसिकली अ हिंदी नेम, मोस्टली अ हिंदी नेम. आणि इट इज हिअर. सो चला, त्याचाही उलगडा झाला त्या प्रश्नाचा. आपण हाऊ आर युअर ब्रदर्स अँड सिस्टर्स ओव्हर हिअर? एव्हरीबडी आर दे नियर बाय का स्प्रेड आउट ऑल ओव्हर? माझा भाऊ पोर्टलंड मध्ये असतो, ओरेगन. ओके. इंटेल मध्ये काम करतो तिकडे. तो बरीच वर्ष तिकडे आहे.
ओके. माझी बहीण हॅरिसबर्ग मला असते, पेन्सिल्वेनिया. जवळ आहे म्हणजे. ओके. नो गुड टू नो. फॅमिली इज ऑल हिअर सगळे. नेक्स्ट क्वेश्चन माझा होता की if you had to give, I know you have 4 daughters. I'm sure you gave extremely good advice to everybody, or they came to you for advice. But because this is a MV Sakya program and we are marketing it as International Women's Day series, what would you advise women? Just general advice, like what, from your pulling from your experience, what would you tell women to be, do, or what to do basically? What advice would you give? I would just say follow where your heart takes you. Follow your path. मला ते फ्रीडम मिळालं म्हणजे त्याच्याबद्दल मी खूप नशीबवान समजते की मला जे करावं असं वाटलं ते मला करता आलं. तसंच मी मुलींना एनकरेज केलं, म्हणजे आम्ही दोघांनी. आणि हे घरी असल्यामुळे जास्त त्याच्याकडे गेल्या नेहमी ऍडवाइसला. मी घरी नव्हते कधी. तर आम्ही सगळ्या मुलींना भरपूर फ्रीडम दिला. जे काही तुम्हाला करायचं ते करा सांगितलं. बरोबर. आणि सगळं व्यवस्थित आपल्या त्यांच्या मनासारखं शिकल्या. आणि they're all now grown, they're all independent, all working through the pandemic. So that's what I'll say. Follow your path. Follow where your heart takes you. Right. Kadi, I mean, it's easy to say follow your path. You get sidetracked into different relationships. You get married sometimes, things don't work out, or maybe the husband doesn't like it, or maybe the husband jobs takes you somewhere where तुमच्या आता आपल्याला माहितीये विसाचा पण इश्यू असतो. तुम्ही इकडे आला सपोज, पण I think you just have to be very focused and keep working on doing something, improving something in yourself also. नाही, दॅट इज ट्रू. ते मला म्हणजे आता माझ्या मुलींची चौघींची लग्न झाली नाहीये, त्यामुळे व्हॉट यू से इज व्हेरी ट्रू. आणि वर्क लाईफ बॅलन्स हा नेहमीच असतो प्रश्न. मी स्वतःला खूप लकी समजते, कारण मला घरी एवढा जबरदस्त सपोर्ट होता की मला असं कधी प्रॉब्लेम आला नाही वर्क लाईफ बॅलन्सचा. पण मी असं ऐकलंय की तुम्ही करू शकता, हे पण करू शकता आणि ते पण करू शकता, फक्त ते दोन्ही एका वेळी करू शकत नाही. तेवढं तुम्हाला कुठेतरी कॉम्प्रोमाइज करायला लागतं. या you can have it all. मी पण तेच ऐकलंय की yes, you can be a mother, you can be an executive, but sometimes not at the same time. No, very good. But very happy to hear your story. Like I said, had no idea about your background, and you were kind of like an closed book. So I'm very happy that I opened this book, got to talk to you, because see again, like for me, mostly Hemanchi's interact केले. Not a lot, but I know ki kadi kai Facebook वर काय post असेल तर काय Hemant would just say, you did a good job or something. काहीतरी असा message येऊन जायचा म्हणजे. आणि of course when he became mayor, we had invited him over. ते गणपतीच्या प्रोग्रामच्या अगोदर पण हेमंतचा सत्कार झालेला होता तेव्हा, मला तेही आठवतंय. So we are very proud of you and your husband. Both of you have done a lot for the community. And maybe one day we should sit with Hemant also, take his interview also. आता म्हणजे शेवटचा म्हणजे आता I don't know what else to ask you. I think you have surpassed my expectations of this interview also. But I know you are in a very unique job at the moment. आपला BMM चा वर्ष आहे. You have been given a very important job. Do you want to talk about that? Sure. Right. So आपण ऍक्च्युली तुला माहिती असेल, आपण लास्ट इयरच अप्लाय केलं होतं कन्व्हेन्शन करण्यासाठी. तेव्हा विवेक पाटणकर कन्व्हिनर होता. आणि त्यांनी मला विचारलं होतं की तुला आवडेल का को कन्व्हिनर व्हायला म्हणून. सो तेव्हा मी हो म्हटलं होतं. आणि बऱ्याच वर्षांनी परत मराठी विश्वसाठी काम करायला संधी मिळणार होती. मला त्याचा आनंद झाला. आणि तेव्हा मी थोडंसं ब्रिस्टल मायर्स स्क्विब मधनं निघायचं ठरवत होते, मनात चाललेलं माझ्या. त्यामुळे असं वाटलेलं की वेळ मिळेल आणि करूया ह्याच्यात. तर तेव्हा मी त्याला हो म्हटलं. अनफॉर्च्युनेटली आपल्याला तेव्हा ते मिळालं नाही, ते शार्लटकडे गेलं. पण मग त्याच्यानंतर पॅन्डेमिक आलं आणि हे सगळं, आणि शार्लटला ते करणं शक्य नाही झालं. त्यामुळे मग ते परत आपल्याला विचारलं गेलं. आणि मग प्रशांत कोल्हटकर झाला. ऍक्च्युली तो आता मला फोन करतोय, थोडा वेळ.
तसं मलाही करत होता. मी त्याला म्हटलं हॅव अ इंटरव्ह्यू ॲट 7 o'clock but I didn't tell him your name so he doesn't know. तर त्याने विचारलं की परत तुला राहायला आवडेल का? हो म्हटलं. आणि मजा येते हे पण काम करायला. वेगळं आहे काम. ह्या स्केलवरती रौप्य महोत्सवाचं काम नव्हतं. दिस इज अ मच बिगर स्केल. आणि तेव्हा कसं आपण आपलं मराठी विश्वच होतं काम. इथे आपल्याला BMMच्या कमिटी बरोबर काम करायला लागतंय. त्यामुळे थोडेसे मतभेद असतात काही, पण त्यांच्याकडनं त्यांचा एक्सपिरियन्स पण आहे. त्यामुळे त्या एक्सपिरियन्समुळे लवकर डिसिजन्स पण घेतली जात आहेत. अजून तसं बऱ्यापैकी स्ट्रगल वाटतोय कसं होईल की नाही. कोविड अजूनही आपल्याला सोडून जात नाहीये. कुठेतरी परत काहीतरी होतं आणि अडथळे येतात परत मध्ये. पण चांगलं आहे, जोरात काम चालू आहे आणि टीम चांगली आहे. Right, team very good. I've known Prashant for a very long time. He's the best person to do this, and I'm very sure things will work out. I'm keeping my. He's working extremely hard, no doubt. आणि जातो म्हणजे रोज संध्याकाळी आता कॉल्स असतात. हा कॉल तो कॉल पण त्याच्यामध्ये पण मजा येते. आय एम शुअर विल वर्क आउट व्हेरी वेल. सगळ्यांना मजा येईल. It will work out. But thank you for taking the time to talk to us today. And hopefully, like me, a lot of other women, uplift community are reintroduced to you. And hopefully when we next have this program, or if they come to BMM and see you, I really hope they stop and say hello to you. And they mention that they saw this program. Because what you told us today was very nice, very feel-good story all along the way, and a lot to learn from your life also. I mean, a lot of hard work. Like tu manali, tu hushar hotis, पण हे सगळं, it's not easy to come here, study, do masters, do your doctorate and everything. So, I mean, kudos to you, Manjay. This is a very nice story. And you were at Bristol Myers for almost 3 decades, and you exited with a very good position. And tu parat suru kelay. Mala tehi even at I know you have to keep your brain cells going, but that's still a phenomenal achievement that people remember you, call you back, and they ask you, can you come back, Manjay? And I'm happy tu gharat basun tula he sagar karayla jamtay. What do you like to do in your free time? मला हिंदी मूवी बघायला खूप आवडतात. आय एम अ बिग बॉलिवूड buff. Oh my God. I would not have thought about that answer. मी म्हटलं तू गार्डनिंग काहीतरी म्हणशील. तू हॉलिवूड म्हणालीस. कुठला रिसेंट मूवी बघितलाय का? बॉलिवूड. आय मीन बॉलिवूड. आता मी सध्या चालू आहे. मी ना एक्सरसाइज करताना मूवी बघते. मी अशी नुसते बसून बघत नाही. आता माझा चालू आहे चंदीगड करे आशिकी. मी थोडा बघितला, मला इतका नाही आवडला. मी आजपर्यंत गेले. वेगळा विषय आहे. मला काही तो जास्त टॉलरेट नाही झाला असा. पण द लास्ट मूवी आय सॉ वॉज 83. आय लव्हड इट. वाटलं तो पुन्हा बघायला पाहिजे. आणि मी एकटी थिएटर मध्ये गेले. रात्री 9:30चा शो मला मिळाला. मी एकटी थिएटर बघ, आणि तिसऱ्या सीट मध्ये म्हणजे तिसऱ्या रो मध्ये मला जागा मिळाली. मी आणि अशी करून बघत होते. खूप मजा आली. हो मला इंडियन क्रिकेट पण खूप फॉलो करते, त्यामुळे मला ते क्रिकेट आणि बॉलिवूड मिक्स म्हणजे ती माझ्यासाठी पर्वणी होती. 83. Yeah, it was a good movie. They did a very good job. But again, thank you very much. I know तुला your time is very important. So आपण इथेच आता थांबूया हा प्रोग्राम. आणि hopefully I'm trying to see if we can all meet in person. तर तसं जमलं तर खूपच बरं होईल मार्च महिन्यात. पण नाही जमलं तर I'm very sure all of the women, men, everybody will see this program and get to know you personally. You are phenomenal, both of you. Thank you, Anaka. Thank you for doing this. You are welcome. 2 मिनिटं थांबा. Okay. Thank you.